हॅलो, माईक चेक. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. आजचा विषय आहे दुसरी पायरी. सॉरी, आजचा विषय आहे तिसरी पायरी. आणि आज तारीख आहे 31 मे 2024. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मुंबईतल्या पावलीन समूहाने मला ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. हे नाही केलं रेकॉर्डिंग तरी चालेल, ते 4 शब्द लक्षात ठेवा, त्याच्यावरती अपलोड करून टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये वाकडं तिकडं होईल, त्याच्याऐवजी मी व्यवस्थित रेकॉर्डिंग करतो, ते होऊन जाईल. हे बंद केलं तरी सुद्धा चालेल, बंद केलेलं बरं पडेल. बंद करा, हे मी तुम्हाला पाठवेन, काय काळजी करू. हे 4 शब्द आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या 12 पायऱ्यांच्या शेअरिंग अपलोड करण्यासाठी प्रत्येकजण मागायचं हे रेकॉर्डिंग करायचं. त्याकरता एका शहाण्याने मला उपाय सुचवला. ते 4 शब्द लिहिलेत, ए शेअरिंग, मुंबई आणि श्रीधर. हे 4 शब्द तुम्ही गुगलवर टाकलेत की तुम्हाला दुसऱ्या पायरीचं शेअरिंग उद्या सकाळी दिसणार. आत्ता दिसणार नाही, आजच दुपारी लोड केले त्यांच्या नियमाप्रमाणे. दुसऱ्या दिवशी आज रात्री 12 वाजल्यानंतर ते दिसणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पायरीचं शेअरिंग अपलोड केलं आहे. पहिल्या पायरीचं करतोय, अजून प्रयत्न चालू आहेत. नंतर उद्या तिसऱ्या पायरीचं करेल. त्यामुळे ह्या शेअरिंग यूट्यूबवरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये माझी अनामिकता भंग होणार नाही, मला त्यातून पैसे मिळणार नाहीत, कारण त्याच्याकरता लाखो सबस्क्रायबर लागतात. ते काय आपले होणार नाही आहेत. आणि मिळाले तर मी किटी बॉक्समध्ये टाकेन, त्याची काय तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामुळे माझा यूट्यूब चालू करायचा कुठलाही व्यक्तिगत हेतू नाही. मला मध्ये नव्याने काही कमवायचं राहिलेलं नाही. मी ऑलरेडी स्टार स्पीकर आहे. मी चांगला 34 वर्ष सोबर आहे. त्याच्यामुळे काहीतरी कमवण्यासाठी मी नवीन स्पॉन्सी घेत नाही. त्याच्यामुळे हां, म्हणजे ते मुद्दाम सांगायला लागतं मला. त्याच्यामुळे जे ओल्ड टायमर असतात त्यांनाही बरं वाटतं की बाबा हा आपल्या कॉम्पिटिशनमध्ये नाही, आपले स्पॉन्सी पळवेल बिळवेल ही भानगड नाही. आणि नवीन माणसाला पण स्पष्टपणे कळतं की बाबा हा काय स्पॉन्सी मिळवण्यासाठी इथे आलेला नाही. पहिल्या पायरीमध्ये आपण मागच्या वेळी पाहिलं की हातबलता आणि तळ गाठणे. आता विषय चालला होता की परत परत का दारू पितो. पहिल्या पायरीमध्ये मी हातबलता म्हणजे हात वर. आता मी नॉर्मल माणसासारखी दारू पिऊ शकणार नाही. माझा अनुभव असं सांगतोय की मी जेव्हा जेव्हा दारू प्यायला गेलो तेव्हा तेव्हा मी दारुड्यासारखीच दारू प्यालो. त्याच्यामुळे आता मला थोडी दारू, मापात दारू, इतरांसारखी दारू पिता येणार नाही. हे कधी कळलं मला? हे बाहेर इथे येण्यापूर्वीच कळलेलं होतं, फक्त ते मी त्या शब्दात मांडलेलं नव्हतं. पण माझं मला कळत होतं की इतरांपेक्षा माझी दारू पिण्याची पद्धत वेगळी आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यावर मला कळलं मद्यपाश नावाचा आजार आहे. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत. त्याच्यावरती उपाय काय? आजचा दिवस दारू प्यायची नाही. जे मला एकट्याच्या जीवावर जमत नव्हतं म्हणून इथे आलो. इथे आल्यानंतर मला कळलं की सगळ्यांच्या बरोबरीने राहिलं तर ते सोपं होतं. मी पहिल्या मीटिंगला विचारलं होतं काय करायचं. ते म्हणाले ऐकायचं. म्हणलं अशी कुठे सुटते का ऐकून. ते म्हणाले अरे आमची सुटली का, तुझी पण सुटेल, बघ प्रयत्न करून. त्यामुळे पहिल्या पायरीमध्ये तळ उंचावायला लागतो. तळ उंचावायचं म्हणजे काय, किंवा तळ गाठायचा. तळ गाठायचा म्हणजे जेवढी झाली तेवढी धुलाई पे झाली. ह्याची झाली, त्याची झाली, त्याची झाली, तशी माझी नाही झाली. आमच्याकडे मध्ये जुने लोक सांगतात आमचा दरवाजा तर उघडाच आहे, तेवढी करून ये, मग काय प्रॉब्लेम नाही. फाटली नसेल तर फाडून घे आणि मग ये. तेव्हा ते त्यातला अर्थ कळायचा नाही, किंबहुना तेव्हा राग यायचा. शाळेला मी दारू सोडायला आलं नाही, हे काय फाडून घे म्हणून सांगतात, राग यायचा. पण तो चांगला होता राग येणं, कारण त्याच्यामुळे मला परत परत कळलं की मद्यपाश आजार झालेला असल्यानंतर मी थोडी दारू पिऊ शकणार नाही. दुसऱ्या पायरीमध्ये मला उच्च शक्तीची कल्पना, आपण मागच्या वेळी बघितलं की 4 प्रकार त्यांनी करून सांगितले. पहिला प्रकार नास्तिक, देवावर विश्वास नाही. त्याला आम्ही अजिबात सांगत नाही तू देवावर विश्वास ठेव, किंवा तू आम्हाला कन्व्हिन्स कर तुझं कसं बरोबर आहे, किंवा आम्ही तुला कन्व्हिन्स करतो तुझं कसं चुकीचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या भानगडीतच पडत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं तुला जी वाटेल ती उच्च शक्ती, निसर्ग, नियम, भगवान शब्द तुला आवडत नाही ना, काही प्रॉब्लेम नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग ही तुझी उच्च शक्ती होऊ शकते. या खुर्चीत बसलो त्याच ठिकाणी त्याच पंख्याखाली की मी रात्री जाताना दारू पित नाही.
त्याच्यामुळे उच्च शक्ती करता पहिला सांगितलं नास्तिक, दुसरा सांगितला आस्तिक. तो म्हणतो माझा देवावर विश्वास आहे, पण मीच देवाची एवढी वाजवलेली आहे की आता देव माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही शंका आहे. कितीतरी वेळा मी तसबिरी फेकून दिल्या, देवाला शिव्या दिल्या, बऱ्याच काही गोष्टी केल्या. तिसरा प्रकार होता आज्ञेयवादी. तो म्हणतो माहीत नाही देव आहे की नाही माहीत नाही, निसर्ग आहे की नाही माहीत, आम्हाला हमको कुछ, हम ये लफड़े में पडता नाही. त्याला सांगितलं ठीक आहे ना, तो बिलिजरंट आहे, तो भांडखोर आहे, तो तुम्ही सांगाल त्याच्या विरुद्ध वागणारा आहे, बोलणारा आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की त्याच्याशी वाद घालायचा नाही. त्याला सांगितलं तुला जेवढं पटेल तेवढं घे, दुसरी पायरी सगळी आत्ताच घेतली पाहिजे असा अट्टहास नाही. सगळेजण म्हणून उभे राहून प्रार्थना म्हणतात म्हणून मी पण म्हणायला लागलो. सगळेजण हात जोडतात, सगळेजण देवा ज्या परिस्थितीने म्हणतात. त्याच्यामुळे मी येत राहिलो आणि मला केम टू बिलीव्ह, आमचा अनुभवातून विश्वास बसला. याची सुटली, त्याची सुटली, त्याची सुटली, अरे मग माझी पण सुटू शकते. त्यामुळे केम टू बिलीव्ह अल्कोहोलिक्स अनोनिमसची दुसरी पायरी होती. त्याच्यामध्ये आम्ही उच्च शक्तीवरती बोल. आता आम्ही तिसऱ्या पायरीबद्दल बोलणार आहोत आणि तिसऱ्या पायरीमध्ये आम्ही परमेश्वराबद्दल बोलणार आहोत. आता प्रश्न पहिला येतो, दारूचा आणि परमेश्वराचा काय संबंध? आपण इधर दारू बंद करने के लिए आया था, तुम हमको भगवान की घंटा काय को गले में बांध रहा है भाई. तेव्हा त्याला सांगितलं बाबा रे, तू देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे असा आमचा अट्टहास नाही. तू देव ह्या शब्दाच्या ऐवजी निसर्ग म्हण, उच्च शक्ती म्हण, काय तुला हवं ते म्हण. ज्या दिवशी तुला वाटेल त्या दिवशी तू देव शब्द बोललास तरी चालेल, नाही बोललास आयुष्यभर तरी चालेल. त्याच्यामुळे दुसऱ्या पायरीमध्ये सगळ्या प्रकारच्या सभासदांसाठी किंवा व्यक्तींसाठी अल्कोहोलिक्स अनोनिमसचा दरवाजा जो उघडलेला होता, जो बिल डब्ल्यू म्हणतो किलकिला केला होता आत येण्यासाठी, त्याप्रमाणे तिसऱ्या पायरीमध्ये आम्ही बंद दरवाजा उघडायला सुरुवात केली. आता दुसरा प्रश्न उद्भवला, तो म्हणजे धर्माने सांगितलेला देव का आणखी कुठला देव? तुम्हाला काय अभिप्रेत आहे? अल्कोहोलिक्स म्हणाले आम्हाला काय अभिप्रेत नाही, तुला कुठला वाटतो ते. तुझी फाटल्यावर तू कोणाला हाक मारतो? आज ड्रायडे आहे पण सोय झाली पाहिजे. परमेश्वरा काहीतरी जुगाड कर यार तू. किंवा एक क्वार्टर पिऊन झालेली आहे आणि आणखी प्यायला पैसे नाहीत, अनोळखी जागा आहे, किंवा काहीतरी राडा झालेला आहे, नाकाबंदी आहे, काहीतरी झालेलं आहे आणि काय आम्ही परमेश्वराला प्रार्थना करायचं, एक क्वार्टर और एक क्वार्टर बस, बाकी कुछ नहीं मांगेगा जिंदगी में, बस एक क्वार्टर दे दो. मग अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर नवीन सभासदाला प्रश्न पडतो की देव कुठला? धर्माने सांगितलेला देव. अल्कोहोलिक्स अनोनिमसची साध्या सोप्या भाषेत सांगितलं, बाबा आम्ही कुठला हा स्पेसिफिक देव काय सांगत नाही, तुझी फाटल्यावर तू ज्याला हाक मारतो तो तुझा देव, आमचं काही म्हणणं नाही. त्याच्यामुळे मग देवावर अवलंबून राहायचं का? माझी देवाची संकल्पना काय होती? लहानपणी मला काय शिकवलं? हे असं करू नको, बाप्पा कान कापेल. आम्हाला हेच शिकवलं ना, हे इकडे हात लावू नको, बाप्पा कान कापेल. त्याच्यामुळे देव म्हणजे दांडका घेऊन बसलेला आहे आणि तो चाकू घेऊन कानच कापत फिरतोय, अशी लहानपणापासूनची संकल्पना. मग नंतर कधीतरी ताप आला, कधीतरी काहीतरी आजारी पडलो, कधीतरी काहीतरी अडचण आली आणि त्याच्यातून बाहेर पडलो आणि मग मोठी माणसं म्हणायला लागली देवाची कृपा, वाचला, बरा झाला, अमुक झालं तमुक झालं, म्हणजे अरे तो देव बरा पण करतो वाटतं. मग कळायला लागलं की प्रत्येक धर्माच्या रीतिरिवाजानुसार त्यांच्या ज्या काय पद्धती होत्या त्याप्रमाणे देवाची प्रार्थना केली जायची, आळवलं जायचं किंवा देवाला लालूच दाखवली जायची. तू माझा अमुक अमुक काम कर, मी येतो तिकडे तुला भेटायला. काय 50 रुपयाचे नारळ लावीन, काय गुळ लावीन, काय जे ज्याच्या पद्धतीने असेल ते, काय मेणबत्त्या लावेल, काय उदबत्त्या लावेल, जे ज्याला जमेल त्याप्रमाणे केलं. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसने तिसऱ्या पायरीमध्ये सांगितलं आम्ही धर्माबद्दल बोलत नाही, आम्ही देवाबद्दल बोलतो. आता प्रश्न दारुड्या विचारतो, देव कशाला पाहिजे? हम लात मारेगा उधर पाणी निकालता है, तो देव पाहिजे कशाला? पण अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर काही दिवस दारूपासून दूर राहिल्यानंतर मी ज्या शाळेत मीटिंग केल्या, शनिवार भिवंडीला नवभारत शाळा ब्राह्मणाळी PR हायस्कूलची ब्रँच आहे, त्या शाळेच्या ग्राउंडवर सगळे गेल्यानंतर परत मी आत शिरलो
मोकळं मैदान आहे ग्राउंड. आता हे मुंबई खिचाट आहे, पण भिवंडीला मोकळं मैदान आहे. अगदी ते स्मशानभूमीपर्यंत लांब लचक जवळजवळ अर्धा किलोमीटर पाऊण किलोमीटर मागचं मैदान दिसतं. एवढा अंधार ठार असायचा आणि तिथे एकट्याने जाऊन मी डान्स केला. कुठेतरी गाणं बिणं वाजलेलं चालू होतं, मी आपल्या एकट्याने डान्स केला. तो डान्स करायचं कारण होतं की मी आयुष्यात पहिल्यांदा 20 दिवस दारू बंद केली आणि पहिल्यांदा मी किधर आहे बाय तू, थँक्यू व्हेरी मच, आकाशातल्या बापाकडे बघून थँक्यू म्हणत. त्याचं कारण असं होतं की मी त्याच्या आधी कधीही 21 दिवस दारू बंद केलेली नव्हती. आणि हा जो चमत्कार, तुमच्यापैकी काही लोकांनी बबनचं शेअरिंग इथे ऐकलेलं असेल. बबन नेहमी सांगायचं, माझ्या कॉटच्या बाजूला कपाट असायचं, त्या कपाटाला हँडल असं झोपल्या झोपल्याच हँडल उघडता येईल, दरवाजा उघडला की आत बाटली पाणी सगळं तयार असायचं. आणि एक दिवस सकाळी मीटिंग केल्यानंतर 4-5 मी बायकोला हाक मारली, ए चहा दे मला. आणि ती बायको कपडे धुता धुता धावत आली आणि त्या दिवशी दिवसभर मी दारू प्यालो नाही. आणि मग मला साक्षात्कार झाला, हा जो असा हात कपाटाकडे जायचा तो आज सकाळी गेला नव्हता, तो माझा हात कोणी थांबवला, तो माझा हात कोणीतरी थांबवला म्हणून तर गेला नाही ना, वर्षानुवर्ष जातच होता. त्यामुळे आज काहीतरी जादू झाली आणि त्या परमेश्वराचं अस्तित्व मला कळायला लागलं. परमेश्वरावर अवलंबून राहायच्या आधी मी इच्छाशक्ती सांगत, आपण कभी भी कुछ भी कर सकताय. लात मारीन तिथे पाणी काढीन, तुम्हाला काय अक्कल आहे, ह्याला काय अक्कल आहे, मूर्ख आहे. पोलिसाला अक्कल नाही, मंत्र्याला अक्कल नाही, ह्याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. हे असलं सगळं माझं चालायचं. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये बिल डब्ल्यू म्हणतो की स्वेच्छेवर नियंत्रण. आता प्रश्न उद्भवला, गाडी चालवताना तुम्ही बघितलं असेल, तो मागचा जर एक्सपर्ट असेल बसलेला आणि पुढचा चालवणारा जर नवा असेल तर तो त्याला सांगतो, इकडे घे तिकडे घे, अमुक कर तमुक कर. अल्कोहोलिक्स अनोनिमसने मला सांगितलं, आता सारथ्य जे आहे गाडीचं तुझ्या आयुष्याचं ते परमेश्वराकडे सोपून दे. इच्छा आणि जीवनशक्ती. म्हणजे ही काय भानगड आहे बाबा, इच्छा आणि जीवन हँडओव्हर करायचं, ॲडमिटेड हँडेड ओव्हर टू गॉड. तर मला लक्षात यायला लागलं की मला जे हवं ते मी करणार, आपण किसका सुनता नाही आहे. हे दारुड्याचं तत्त्वज्ञान आहे. दारू बंद करण्यासाठी जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांनी त्यांचाही आम्ही उपमर्दच केला. डॉक्टरने विचारलं कधी पण एवढीच बोटं दाखवली, किती पितो, एवढी पितो, कधीतरी पितो. काल टाईट होता तिच्या आईला, मारामारी झाली, हात फ्रॅक्चर झाला, डॉक्टरकडे त्या गेलो, एक्सरे काढला, प्लास्टर घातलं, तरी म्हणतो कधीतरी थोडीशी पितो. ठीक आहे वासेल, डॉक्टर गालात त्या गालात हसत होता. आईवडिलांनी बायकोनी सांगून झालं, आम्हाला पटलं नाही, मित्रांनी सांगून झालं, साहेबांनी सांगून झालं, डॉक्टरांनी सांगितलं अशी प्यालास तर मरशील. पण आम्ही करायला तयार नव्हतो, कारण आमच्या मनामध्ये एकच विचार असायचा की आपण कभी भी बंद कर सकताय, कभी भी चालू कर सकताय. त्याच्यामुळे दारूच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगताय म्हणून मी देवावरती विश्वास ठेवायला लागलो. आणि मग लक्षात यायला लागलं की नाही यार, मजा नाही जिंदगी में. का मजा नाही? कारण मीच सगळं करायचं ना. तो बिल डब्ल्यूनी बिग बुकमध्ये उदाहरण दिलं आहे, आत्मकेंद्रित नट. मीच काम करणार, मीच डायरेक्टर, मीच प्रकाश झोत पाडणार, मीच तिकीटं विकणार, हे सगळं मीच करायचा धंदा जो होता. कारण आम्ही कोणाचंच ऐकलं नाही, ना डॉक्टरचं ऐकलं, ना आईबापाचं ऐकलं, ना साहेबाचं ऐकलं, ना मित्रांचं ऐकलं, आणि सगळ्यांचा उपमर्द केला. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो, ह्या स्वार्थी आत्मकेंद्रितपणातून मी जेव्हा बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागलो दारू थांबवण्यासाठी, तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की यापुढे जीवनाचा शिल्पकार परमेश्वर राहील. आता ही सगळी झाली थिअरी. पण या थिअरीमधनं पुढे काय निर्माण झालं त्याचे आपण आपल्या अनुभवातनं, प्रत्येकाने आपल्या अनुभवातनं चाचपडून बघायचं. तिसरी पायरी काय सांगत होती? तिसरी पायरी सांगत होती की आम्ही निर्णय केला की आमची इच्छा आणि जीवन संपूर्णपणे परमेश्वरास सोपून दे. परमेश्वर कोण? देव धर्माने सांगितलेला परमेश्वर नाही. कोणता? तुझा कोणता, माझा कोणता, ह्याची चर्चा आम्ही यामध्ये करू. तुला जो पाहिजे तो देव. जीवन आणि इच्छा सोपून द्यायची म्हणजे हे काय असं काढून द्यायचंय का? ते काय परमेश्वर दिसलाच नाही, बघितलाच नाही तर काय करणार आम्ही? पण माझंही जीवन सोपून द्यायचं ह्याचा अर्थ, पूर्वी मी माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावरती दारू प्यायला जायचो आणि विचार करायचो की आज कमी पिणार, माझी इच्छाशक्ती वापरून कमी पिणार.
त्याच्याऐवजी मी सांगितलं की आजपासून मी ए मध्ये येऊन एच्या हवाले आपली जिंदगी केली ॲज फार एज दारू पिचकांचं ना. पण दारू थांबवल्यानंतर लक्षात यायला लागलं की परमेश्वराने का रे बेवडा केला मला. मग कोणीतरी म्हणाला कर्माचा सिद्धांत आहे, कोणी म्हणाला काय पाप असेल, कोणी म्हणाल तुझा बाप बेवडा आजा बेवडा अनुवंशिक असेल. पण मला ते काय पटायचं नाही. मला वाटायचं की परमेश्वराने मला सगळं व्यवस्थित दिलं पाहिजे. मला ह्या गोष्टी पाहिजेत. एक राहायला घर पाहिजे, एक छान बायको पाहिजे, एक छान गर्लफ्रेंड पाहिजे, पोरं पाहिजेत, ऐकणारी पाहिजेत. हे सगळ्या अशा माझ्या अपेक्षा ज्या होत्या त्याची यादी मी आल्यानंतर मध्ये आल्यावर लगेच परमेश्वराकडे फॉरवर्ड केली आणि परमेश्वराला सांगितलं जशी दारू बंद केलीस माझी तशा ह्या सगळ्या गोष्टी आता करून दे मला. मी एवढी लफडी केलेली आहे त्या सगळ्यातून तू बाहेर काढ. आणि तसं व्हायचं नाही. किंवा काय व्हायचं, माझ्या मी निरोप दिलेला एक निलेश नावाचा मेंबर आहे, तो आहे अजून तिकडे आहे गोरेगावला कुठेतरी आहे. त्या निलेशनी मला 6 महिन्यानंतर प्रश्न विचारला, श्रीधर भाऊ मला टॅक्स वाचवण्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट कुठे करू. आता आमचे साला वांदे खायचे तिच्या आईला, आम्हाला कसला टॅक्स माहीत नाही काही नाही. तर रात्री झोपताना मी परमेश्वराला शिव्या दिल्या 2. हे त्या आईला तो निलेश काल आला माझ्यासमोर, त्याला मी मेसेज दिला आणि तो मला टॅक्स कसा भरायचा विचारतो आणि आम्ही अजून त्या लेवल परत पोचलोच नाही त्याच्या आईला. त्याच्यामुळे परमेश्वर माझ्यावर अन्याय करतो. परमेश्वर इतरांना जे कार्यक्रम घेत नाहीत त्यांचं बरं चाललंय, आम्ही कार्यक्रम घेऊन बसलो उपटत आयला त्याच्या मारे टोपी काय तो भांग प्यालाय का काय परमेश्वर, असा विचार मनामध्ये यायला लागला. आणि मग मी मागे वळून बघायला लागलो. काही दिवसांनी, भले अगदी 4 महिने असतील तरी काय हरकत नाही, मी मागे वळून बघायला लागलो आणि स्वतःचा शोध घ्यायला लागलो की परमेश्वराने माझ्याबद्दल आत्तापर्यंत काय केलं. ते एक स्टोरी सांगितली जाते ग्रेपवाईनमध्ये, एक स्टोरी आहे की परमेश्वराने काय केलं. तर ते समुद्र किनाऱ्यावरती एकच पाय दिसायचा त्या माणसाचा. तर ते म्हणाले दुसरा पाय कुठे माझा, दुसरा पाय दिसतच नाही. ते म्हणाले दुसऱ्या पायाच्या ऐवजी परमेश्वराने तुला सांभाळला होता म्हणून तो तुझा एकट्याचा एकच पाय दिसतो, दुसरा पाय दारू पिऊन उलाल झालेला होतास तू, तुला परमेश्वराने खांद्यावर हात टाकून धरलेला होता. पण ह्या स्टोऱ्या सांगून दारुड्याला काय पटत नाही. दारुड्या म्हणतो आपले बारे में बोल. आणि मग आपण सुरुवात करूया अल्कोहोलिक्सच्या इतिहासापासून की देवाचा काय संबंध. एकदम साधी गोष्ट होती. बिल डब्ल्यूची दारू बंद झालेली होती. बिल डब्ल्यूला डॉक्टर सिल्कवर्थनी मद्यपाश आजार सांगितलेला होता आणि बिल डब्ल्यू काहीतरी कामानिमित्त दुसऱ्या गावाला जाणार होता. कसली तरी मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये त्याला ती कंपनीचा डायरेक्टर व्हायचं होतं वगैरे. तो डॉक्टर सिल्कवर्थला भेटायला गेला. डॉक्टर सिल्कवर्थी त्याला सांगितलं तुझा तो फ्लॅश झाला, प्रकाश दिसला आणि आध्यात्मिक अनुभव ते लोकांना सांगू नकोस. तुला मी सांगितलेलं आहे, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत, एवढंच सांगायचं, बाकीची तुझी अक्कल चालवायची नाही. ठीक आहे. हे सगळं ऐकून बिल डब्ल्यू ॲक्रॉनला आला. बिल डब्ल्यूची आणि बायकोची मोठी स्वप्न होती, कारण त्यांच्यासमोर सुद्धा 6-8 महिने दारूपासून दूर राहिले तरी राहायला घर नव्हतं. सासऱ्याचं घर होतं त्याच्यातनं बाहेर काढलेलं होतं. एक दिवस इतरांकडे राहायला लागलेलं होतं आणि त्यांनी निरोप दिलेले लोकांचं चुपचुपीत चाललेलं होतं. त्याच्यामुळे ते परमेश्वराच्या नावाने शंख करत होते की बाबा काय चाललंय तुझं, आमच्या नंतर आलेल्या लोकांचं बरं चाललंय आणि आमचे वांदे आहेत. आणि म्हणून तो ती एक कंपनी विकत घ्यायला किंवा कंपनीचा डायरेक्टर घ्यायला गेला होता. आणि दुर्दैवाने बिल डब्ल्यूला असं वाटलं होतं की आता आपण एवढं चांगलं काम करतोय, आपण देवाचं काम करतोय, त्याच्यामुळे परमेश्वर आपल्या बाबतीत कृपाळू होईल आणि ती नोकरी आपल्याला मिळेल किंवा ती कंपनी चालवायला मिळेल. पण तसं झालं नाही. त्या कंपनीचं जे काय त्याला हवं होतं ते झालं नाही. उलट आणखी काशी अशी झाली की त्याच्याकडे द्यायला पैसे नाहीत, हॉटेलचं बिल द्यायला पैसे नाहीत आणि दारूची ओढ मात्र येते. अशा अवस्थेमध्ये काय करायचं. त्याच्यापुढे 2 पर्याय, आपल्यापुढे नेहमीच 2 पर्याय असतात. एक, खाली बारचा आवाज येतो, मस्तपैकी काचेच्या ग्लासचा आवाज येतोय, गप्पा मारल्याचा आवाज येतोय मोठमोठ्यानी, तिकडे जाणे. आणि दुसरं म्हणजे त्याचा अनुभव पूर्वीचा काय होता आपला दारूचा ते आठवणे आणि गपचूप बसणे किंवा एखाद्या ए मेंबरशी बोलणे. देवाची कृपा, तो दुसऱ्या ए मेंबरला बोलण्यासाठी त्यांनी फादरला विचारून नाणं टाकायला घेतलं आणि त्याला हेनरिटा सायबरलिंग भेटली. तिने त्याला घरी बोलवलं. तिथे डॉक्टर बॉबला बोलवणार होते. डॉक्टर बॉब त्या दिवशी टाईट होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लायब्ररीमध्ये दोघांना बसवले. तो 15 मिनटं बोलून म्हणाला आणि तो 5 तास बोलला आणि तो म्हणाला माझं भाषा बोलणारा पहिला माणूस म्हणाला भेटला मला आणि त्याला डॉक्टर बॉब भेटला. आज मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला कळतं की जर का BWला नोकरी मिळाली असती, त्या कंपनीची डायरेक्टरशिप मिळाली असती, तर पुढचे सगळे आपण झोपलेलो असतो. त्याच्यामुळे केम टू बिलीव्ह पुस्तकामध्ये तो त्याला योगायोग म्हणतो. काय वेगवेगळी त्यामध्ये नावं दिलेली आहेत दुसऱ्या पायरीमध्ये तुम्ही जर बघितलं तर. आणि म्हणून देवाची इच्छा काय माझ्या बाबतीत, BWच्या बाबतीत देवाची इच्छा काय होती, त्या कंपनीत नोकरी मिळावं, डायरेक्टर व्हावं आणि हरी करत मस्तपैकी चुपचुपीत बसावं. काय प्रॉब्लेम होता. पण मग आपण सगळे झोपले असतो. त्याच्यामुळे देवाची इच्छा काय आहे ह्याच्याबद्दल मला आजचा दिवस उद्या जेव्हा येतो उगवतो, काल जेव्हा झालेला असतो तेव्हा कळायची शक्यता आहे. आणखी एक उदाहरण देऊया. BW डॉक्टर बॉब सोबर झाले, मीटिंग चालू होत्या आणि एक विषय निघालेला होता. तो म्हणजे BWला त्यांनी ऑफर केली होती की तू माझ्या हॉस्पिटलमध्ये ले थेरपिस्ट म्हणून बस आणि तू माझ्याकडे पेशंट पाठव, का हॉस्पिटलचं बिल असेल ते आम्ही करू, तुझे चार्जेस असतील ते तू लाव. आणि त्यांनी हा विषय मीटिंगमध्ये मांडला. बरं मीटिंगमध्ये कोण, त्यांनीच निरोप दिलेले सगळे 18 लोक होते. पण त्याच्यातला एक खडूस म्हातारा होता. त्यांनी हळूच वर करून सांगितलं, BW तुझ्या पैशाचे वांदे आहेत हे आम्हाला मान्य आहे, पण तू ही जी काय आयडिया सांगतोस की तू तिथे थेरपिस्ट म्हणून नोकरी करणे हे आम्हाला काय पटत नाही. सुदैवाने आपल्या BWनी ग्रुप कॉन्शन्स म्हणून ते ऐकलं आणि तो जो हॉस्पिटलचा मालक त्याला चार्ल्स बोलवत होता तिथे तो गेला नाही. एका बाजूला आपण बघितलं तर BW तिथे गेला असता त्याचे आर्थिक प्रश्न मिटले असते. मग आपण ह्याला योगायोग म्हणायचा का. आणखी एक तिसरं उदाहरण आहे. वर्ष 2 वर्ष झाली काय होत नव्हतं, बिग बुक झालं. त्याने 3 आयडिया मांडलेल्या होत्या. एक, आपण पुस्तक छापूया. 2, आपण जरा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात तसे एचे रिप्रेझेंटेटिव्ह ठेवूया. आणि 3, असं एक आपलं स्वतःचं हॉस्पिटल किंवा आपलं एक सेंटर उघडूया, बेवडा सेंटर. त्याच्यामध्ये कर्ज मिळणार, त्याच्यामध्ये काय सर्टिफिकेट मिळणार, सगळं मिळणार. डॉक्टर बॉबला ह्या आयडिया सांगितल्या. डॉक्टर बॉब म्हणाला ते पुस्तक लिहायचं ठीक आहे, बाकीच्या काय आयडिया आपल्या मला पटत नाहीत. तर पुस्तक लिहायचं त्याला पैसे पाहिजेत. तेवढाच नेमका याच्या बायकोचा जो भाऊ होता त्याच्याकडनं त्यांनी त्या गावातल्या धनाढ्य माणसाचा फोन नंबर काढला, तिकडला जो टाटा बिर्ला होता तो. आणि अशी आयडिया निघाली की ह्या टाटा बिर्लानी आणखी 100 लोकांना बोलवायचं आणि त्या सगळ्या 100 धनाढ्य लोकांना आपण जाऊन काय आहे ते सांगायचं. आयडिया मान्य झाली आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन झालं. एका टेबलवरती एक धनाढ्य माणूस आणि 2 बेवडे असे बसवलं आणि त्यांनी सांगितलं. आणि मनातल्या मनात सगळ्या लोकांनी असं ठरवलं होतं की अभी ये लोग अपने को डोनेशन देगा आणि आपली जी घोडा आडलेला आहे ते सगळं पुढे चालेल. त्यामुळे चुपचुपीत चाललेलं होतं. मनातल्या मनात मांडे खायचं काम. देवाची इच्छा असेल तर हे काम होईल आणि आपली संस्थेचं काम टकाटक होऊन जाईल. पण झालं असं की त्या धनाढ्य लोकांनी सांगितलं की तुमचं काम खूप चांगलं आहे, पण आम्ही जर पैसे दिले तर त्या कामाची वाट लागेल. त्याच्याऐवजी तुम्ही, आपण जे आज 7वी रूढी म्हणतो, हात पसरायचा नाही, आपला खर्च आपण करायचा, सेल्फ सफिशियंट, ती रूढी त्या दिवशी निर्माण झाली आणि त्या धनाढ्य लोकांनी काहीही पैसे दिले नाहीत. त्याच्यामुळे तिसऱ्या पायरीबद्दल अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या इतिहासात, आता 10 जूनला इतिहास सांगायला बोलवले मला कांजूरमार्ग, 10 जूनच्या इतिहासामध्ये प्रत्येकाने तर पुस्तकात वाचलं, पुस्तकात दिलेलं आहे की त्यानंतरचे कुटुंब, त्याच्यानंतर आणखी काय करायचं ते सगळं दिलेलं आहे. कसा इतिहास झाला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा, BWची स्टोरी आहे, डॉक्टर बॉबची स्टोरी आहे. आणि ह्या स्टोरीमध्ये देवाची इच्छा, माझ्या बहिणीला कॅन्सर झालाय, माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि माझी आई 6 महिन्यात गेली. बहिणीला कॅन्सर झाला. तिच्या मुलांनी, सुनेनी, नवऱ्यानी पैसे टाकून चांगले डॉक्टर शोधून काढून केमोथेरपी झाल्या, ऑपरेशन झालं. 2 वर्ष चांगली होती. परत पोटात दुखायला लागलं, परत हॉस्पिटल, परत ऑपरेशन, परत दुसरं ऑपरेशन, महिनाभर ऑपरेशन केलं. आता ते संडासची जागा काढून टाकली आणि इथे डायरेक्ट पिशवी लावलेली आहे. इथपासून इथपर्यंत फाडल्याचे टाके झालेले आहेत. आणि परमेश्वराची काय इच्छा बरं असावी. मग परमेश्वराची इच्छा तिने मरावा अशी का बरं असेल.
मग विचार येतो की प्रत्येक माणूस मरणारच आहे ना, कशाने तरी मरायचंच आहे. तिचं जे काही लिहिलेलं होतं विधिलिखित तेवढं असेल. पण हे स्वीकारताना मी दादर स्टेशनला उतरलो. मुलुंडला माझी बहीण राहते. म्हणून मी दादरला आलो आणि तेवढ्यात त्या ब्रिजवरती मला त्या कॅनडाहून तिच्या पोराचा फोन आला आणि त्या पोराला मी उत्साहाने सांगत होतो, ती असं झालं तसं झालं, अमुक केलं आम्ही, तमुक केलं, तिला डिस्चार्ज दिला, आम्ही घरी घेऊन आलो वगैरे वगैरे. तो म्हणाला, मामा डॉक्टरशी माझं बोलणं झालंय आणि डॉक्टरने सांगितलं की तिच्याकडे 6 महिनेच आहेत. आईला मी गपकन बसलो तिथेच खाली. ते गजरेवाल्या बाया बिया होतं तिथे मी काठीच धरून खालीच बसलो. मला काय सुधरेच ना. आणि मला प्रश्न मनात मारला, अरे साला का परमेश्वर का बरं असं करतो. आणि मग परमेश्वराची इच्छा म्हणून आम्हाला त्या गोष्टी मान्य करायला लागतं. कारण माझ्याकडे परमेश्वराकडची मागणीची लिस्ट मोठी आहे. सबका भला होणे दो. मी परवा आमच्या होमिओपॅथी डॉक्टरीन बाईला विचारलं, म्हटलं मी विपश्यनेला जातो, एवढे कोर्स झाले, आज माझ्या मनात एक शंका आलेली, विचारू का. ते म्हणाले विचारा. ते म्हणाले आपण सांगतो मेरे पुण्य में सभी भागीदार हो. विपश्यना कोणी किती लोकांनी केलेली आहे याच्यातल्या. हां, विपश्यनेमध्ये आपण म्हणतो मेरे पुण्य में सभी भागीदार हो. तुम्ही म्हटलं माझं पुण्य का देऊ मी इतरांना चायला. ती बाई हसायला लागली. बाईने मला समजावून सांगितलं की अरे असं पुण्य बिण्य देतच नसतो आपण, पण तू द्यायला तयार आहेस का. जे हायपोथेटिकल काल्पनिक आहे ते पण झालं तू द्यायला तयार नाहीस. आणि तुझ्या मनात विचार येतो का देऊ मी. चांगली गोष्ट आहे, तू विचार बोलून दाखवलास. आणि मग तुझ्या लक्षात यायला लागलं की इतके दिवस आपण परमेश्वरा दे मला दे मला दे मला दे मला, त्याच्याऐवजी तू आता मी द्यायला तयार आहे. प्रत्यक्ष काय कोणाचं पुण्य आणि काय आपल्याला काहीच माहीत नाही. कुठे हिसाब किताब लिहिलेला असतो आणि त्याच्यामध्ये क्रेडिट होतं का डेबिट होतो त्याचा काय SMS येत नाही चायला. चांगलं काम केलं चला क्रेडिट झालं, वाईट काम केलं केळ्याची साल रस्त्यावर टाकली त्याच्यावरनं माणूस पडला चल डेबिट केलं, असं काही होत नाही. मग अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर माझ्या स्वतःबद्दल मला प्रश्न पडला की जोपर्यंत दारूचा प्रश्न होता मी नाईलाज असतो परमेश्वराला श्रेय द्यायला लागलो की बाबा काहीतरी असेल म्हणून तर माझी दारू बंद झाली ना. अरे आयुष्यभर कधीच कोणाचं ऐकलं. माझी आई मला विचारायची, अरे ते दारुड्याने काय सांगितलं तुला, ते त्यांचं ऐकायला लागलं आणि आम्हाला बाजूला ठेवलेले आहेत तू. मी म्हटलं अगं त्याने मद्यपाश आजार सांगितलं, मन सांगतं थोडी शरीर सांगतं. ते म्हणाले चुलीत घाल तुझे ते शब्द. मी 50 वेळा तुला सांगितलं असेल की अरे तो पितो तशी पी, हा पितो तशी पी, तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही का. म्हटलं नाही माझ्या डोक्यात प्रकाश पडला, त्या दारुड्याने सांगितल्यावर प्रकाश पडला. मग हा योगायोग काय, ही देवाची इच्छा का. इतके दिवस दारू का बंद झाली नाही, माझ्या इच्छाशक्तीवर का नाही झाली. एचा मेसेज मिळाल्यानंतर मी लगेच का नाही आलो. त्याच्यामुळे पाहिजे रे दे रे मला दे अशी लिस्ट माझी मोठी होती. पण जेव्हा तो देत नाही तरी देखील मला ऐकायला लागलं. मग आता देवाचं ऐकायचं म्हणजे काय, देवाला काय ईमेल पाठवणार नाही, व्हॉट्सअप पाठवणार नाही, SMS पाठवणार नाही. मग देवाचा इच्छा कळण्यासाठी मार्गदर्शकाची योजना केली. माझ्या मार्गदर्शकाचं मी ऐकायला लागलो आणि मार्गदर्शकाचं ऐकता ऐकता मी कधी देवाची इच्छा कळायला लागलो कळत नव्हतं मला. मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलो तेव्हा माझं लग्न नव्हतं झालेलं. माझं वय 29 होतं. माझे वडील म्हणाले हे बेवड्याचं कोण लग्न करून दुसऱ्या पोरीची सत्यानच लावायचे, आपण काय नाही करणार आहे. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये जेव्हा वडील आल्यानंतर वर्षभरानंतर वडील जेव्हा चर्चा निघाली तेव्हा माझ्या स्पॉन्सरने हळूच जवळ बोलून सांगितलं, ज्या पोरीशी लग्न करशील तिला सांगायचं मी बेवडा आहे. आणि मला असा झटका बसला. म्हटलं येड लागलंय का म्हाताऱ्याला त्याच्या आईला, कोण असं सांगितल्यानंतर कोण लग्न करेल. ते म्हणाले कोण लग्न करेल नाही करेल ते आपण नंतर बघू, पण त्या पोरीला सांगायचं मी बेवडा आहे. म्हटलं आणखी काय सांगायचं. मी एच्या मीटिंगला जातो, मी आता दारू पित नाही, मला दारू प्यायची इच्छा नाहीये, मी आयुष्यभर दारूपासून दूर राहण्यासाठी तयारी करतोय मनाची. म्हणाले अरे म्हटलं असं. ते म्हणाले हे बघ सध्या ठाणा झोनमध्ये असंख्य लोकांची नवीन लग्न झालेली आहेत आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलेलं नसल्यामुळे नव्या भानगडी तयार झालेल्या आहेत. ती बायको ॲलोनॉन येईना, ती फसवलं म्हणायला लागली, तुझी ती दारू तुझी मर ये, आम्हाला काय घेणं देणं नाही, असे असंख्य अनुभव आलेले आहेत. त्यामुळे म्हणून मी तुला सांगतो की ज्या मुलीबरोबर लग्न करशील तिच्यावर
मला पहिलं प्रपोजल आलं. पहिलं प्रपोजल आल्यानंतर बाकी सगळं झालं. आईवडिलांची, तिचे आईवडील, माझे आईवडील चर्चा झाली आणि मग मी तिला सांगितलं, मी बेवडा आहे, मी याची मीटिंग करतो आणि मी दारू पिऊ शकतो, पण मला दारू प्यायची नाही आहे. तेव्हा ठीक आहे, मी तुला कळवते. मग मला अपेक्षित होतं की देवाची इच्छा अशी काय असू शकणार नाही. आणि तिने मला कळवलं की हे काय खरं नाही आपलं, तुझा मार्ग, तुझ्याकडे तुझे काय मीटिंग असतील ते करत राहतो, मी काय तुझ्याशी लग्न करायला तयार नाही. आणि मी स्पॉन्सरकडे गेलो रडत. ते म्हणाले ठीक आहे, असू दे, देवाची इच्छा. अरे लग्न जमत नाही आईला, तुझ्या सांगितल्यामुळे देवाची इच्छा आहे, घंटा काय काहीतरी सांगतोय त्या आईला. ते म्हणाले शांत हो, शांत हो, काहीतरी देवाची इच्छा असेल. आणि मग महिनाभरानंतर त्याच मुलीने परत निरोप पाठवला मला की आपण परत एकदा भेटूया. आणि तिने सांगितलं की अरे मी खूप विचार केला, लग्नाच्या बाजारामध्ये सगळेच जण खोटं बोलतात. चपराशी असेल तरी क्लार्क सांगतात, क्लार्क असेल तरी ऑफिसर सांगतात, बंगला ब्लॉक बुक केलेला नसेल, नुसतेच कुठे 500 रुपये दिले असतील बिल्डरला तरी सांगतात आमचा फ्लॅट आहे, अमुक आहे तमुक आहे. तू खरं बोलतोस, त्याच्यामुळे मी तुझ्यावर खुश आहे, आपण दोघं लग्न करूया. आणि मग आई वडील इकडले तिकडले, साखरपुडा, लग्न, सगळं झालं यथावकाश. आज मी माझ्या लग्नाला आता 36 वर्ष 35 वर्ष होऊन गेली. मी मागे वळून बघतो तेव्हा बघतो की आज मी कोणाला सांगितलं हे तुझं लग्न झालेलं नाही, लग्न करायचं असेल तर तुझा तो पहिला प्रश्न विचारतो, याला येड लागले का म्हाताऱ्याला. मी तेव्हा 35 वर्षापूर्वी तसंच माझ्या स्पॉन्सरकडे बघितलं, ह्याला वेळ लागला. मग देवाची इच्छा, देवाची इच्छा माझ्या मनासारखं झालं की देवाची इच्छा, चांगलं झालं. आणि मनासारखं नाही झालं की मग मला मनासारखं झालं नाही की वांदे होतं. माझी मुलगी आजारी पडली, तिने काहीतरी गुड नाईट मॅट खाल्ली आणि ॲलोपॅथीचे भिवंडी, कल्याण, ठाणा, मुंबई इथे आपल्या सायन हॉस्पिटलच्या समोर एक वयस्कर डॉक्टर होते, सगळे डॉक्टर झाले. आणि तोपर्यंत मी नोकरी करायला लागलेला असल्यामुळे तिथे कम्प्युटर होते, कम्प्युटरवाले माझे मित्र होते. त्यामुळे मी काय केलं, एक चार्ट बनवला, किती तारखेला कोणत्या डॉक्टरकडे गेलो, कोणतं प्रिस्क्रिप्शन दिलं, किती दिवस औषध घेतलं आणि त्याचा पुढे काय परिणाम झाला, असं मोठा 2 पानांचा चार्ट केला. आणि मला आठवतं ते आठवले म्हणून डॉक्टर होते इथे सायनला, पेडियाट्रिशियन, म्हातारा बाबा होतं तो. आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना हे सगळं ते म्हणाले अरे हे एवढं सगळं एवढ्या लोकांनी प्रयोग करून झाले, आता मी आणखी कुठनं वेगळं तुला काय देऊ. म्हणलं ते नाही माहीत, तुमचं नाव ऐकून आलेलं आहे, तुम्ही बरं करा आमच्या पोरीला. थोडं मी होमिओपॅथी औषध देतो तिला. MD झालेला डॉक्टर, चाइल्ड स्पेशालिस्ट, तो मला सांगतो मी तुला होमिओपॅथी औषध देतो, बाकी काय औषध देत नाही, तुझ्या घरच्या भिवंडीच्या डॉक्टरने जे दिलंय ते कर तू. दर 4 महिन्यांनी पोरीला सलाईन लावायची, 2 वर्षाची पोरगी, फळकूट लावायचं. आणि ते प्रत्येक सुट्टीला शनिवार रविवार बायको तिथे बसायची, मी ते सगळे शीचे कपडे घेऊन यायचो आणि शूची जागा लाल, शीची जागा लाल, सलाईन लावलेली, पट्टी लावलेली, हे असंच चाललेलं होतं जवळजवळ वर्षभर. पण त्या आठवड्या डॉक्टरनी होमिओपॅथी औषध दिलं ॲलोपॅथीवाल्यांनी. आणि मग भिवंडीमध्ये येऊन मी एक होमिओपॅथीवाला शोधला. माझा होमिओपॅथीवर विश्वास नव्हता. मेडिकल स्टोअरमध्ये मी बसायचो आणि तो डॉक्टर होमिओपॅथीवाला तिथे येऊन औषधं घ्यायचा. आणि एक दिवस माझ्या मित्राला म्हटलं अरे माझी पोरगी लय आजारी आहे, तिच्या आईला सगळं करून झालं, ह्याच्याशी बोल ना. म्हणाला. म्हटलं काय रे, याचं काय, होमिओपॅथी साबुदाणे तिच्या आईला टांग, तुझे काय होतं याचे. तो म्हणाला अरे बोलतं खरं. त्या डॉक्टरला विचारलं, म्हटलं माझी पोरगी अशी अशी आजारी 2 वर्षाची आहे, तर बसा माझ्या मागे, तुमच्या घरी जाऊ आपण म्हणाले. त्याच्याच स्कूटरवरती बसलो मी, माझ्या घरी गेलो. त्यांनी काय हातबीत लावला, काय तो काय जादू करत होते जायला भगवंत जाणे. त्याने सांगितलं चला माझ्यावर, मी औषध देतो. त्या दवाखान्यात गेलो, औषध दिलं आणि जादू झाली. जे 1.5 वर्ष आम्ही वेगवेगळे औषध डॉक्टर करून झालं ते झालं नाही आणि ती जादू झाली. मग माझ्या लक्षात आलं देवाची इच्छा. अरे मग ते एवढ्या वेळेला सलाईन लावली, एवढे फळकुटं लावली, पैसे गेले, आयुष्याचा वात आला, पोरीचा वाढदिवस झाला आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. देवाची इच्छा, माझं जीवन देवावर सोपून द्यायला पाहिजे, माझी इच्छा देवावर सोपून द्यायला पाहिजे. मोठी झाली मुलगी, आम्हाला दोघांना नोकरी मिळाली, मुंबईत आलो आम्ही. काळा चौकीमध्ये परशुरामनेच मला जागा घेऊन दिली होती, अरुण होता तेव्हा. परशुरामकडे पैसे दिले, इथे मीटिंगमध्ये पैसे दिले आणि मी गेलो भिवंडीला. म्हणले ते कोण असेल त्याला दे तू पैसे. आईला काय येडा माणूस आहे म्हणतो. म्हटलं असू दे तू कर, म्हटलं काय असेल ते. अरुणने त्याला सांगितलं अरे हा चक्रामध्ये असू दे, जाऊ दे तू पैसे घे, ते कोणाला असतील त्याला दे, बायांना काय द्यायचं ते. आणि मुलीला इथे आणलं, मुलगी 8वीत होती.
आणि भिवंडीच्या शाळेचं सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आलो. शाळा सुरू झाली आणि कशाच काय पत्ता नाही. आम्ही काळा चौकीला त्या काय 40 नंबरमध्ये राहायचो, 4 माळ्याची बिल्डिंग. पोरं बिरं सगळी अशी चाळत होती, ती खेळायची बिळायची. आणि एक थोडीशी मेंटली रिटार्डेड एक पोरगी तिथे खेळायची. ती आमच्या घरी बिरी यायची. बायकोने सांगितलं तुम्हाला की मेंटली रिटार्ड आहे. माझ्या एका बायकोच्या बहिणीचं पण पोरगं आहे, आणि आम्हाला माहीत होतं मेंटली रिटार्ड. त्या पोरीची आई राजस्थानला कुठेतरी गावाला गेली होती. ती जुलै महिन्यात उगवली. मग ती आल्यानंतर नवीन कोण आले राहायला, बोलणं चालणं, आमची पोरगी तिकडे तिकडे. पण शाळा नाही, तिला शाळा सुरू झाली पण शाळेचा पत्ता नाही. त्यामुळे तिने एक दिवस माझ्या बायकोला बोलवून सांगितलं कि तुम प्रोफेसर है, तुम्हारा आदमी प्रोफेसर है, ये इच्छा स्कूल में पढ़ा, इसका अच्छा मार्क है, तो इसको घर में क्यों बिठाए तुम लोग. म्हटलं माझ्या आई अगं एवढे प्रयत्न करून झाले. ते जी वॉर्डला गेलो, एफ वॉर्डला गेलो, माझा भाऊ म्युन्सिपॅलिटी त्या KDMC त्याचं सर्टिफिकेट आणलं, त्याला बोलून आणलं इकडे, काय होत नाही म्हटलं. तो म्हणाले ही माझी पोरगी आहे ना मेंटली रिटार्डेड, त्याच्या शाळेत जा आणि हे सगळं सांगा म्हणाले. तर बायकोनी संध्याकाळी आल्यावर मला सांगितलं. बायकोला म्हणले येड लागले का तुला, ती मेंटली रिटार्डेड पोरींची शाळेमध्ये कुठे जायला सांगते मला तू. बायको म्हणाले अरे जाऊन तर बघ. कारण आम्ही तोपर्यंत ठरवलं होतं की पोरीला भिवंडीला पाठवायची, मामाकडे ठेवायची आणि ती शाळा चालू ठेवायची. त्या शाळेत गेलो मी. ती क्लेअर रोडची भायखळ्याची शाळा, बरोबर आहे. आपल्या भायखळ्याची क्राइस्ट चर्चच्या समोरच्या बाजूला तिची दुसरी एक गर्ल्स हायस्कूल आहे. त्या गर्ल्स हायस्कूलमध्ये मी गेलो. मी पोरगी युनिफॉर्ममध्ये तिच्या शाळेचा जो होता तो घालून बसली आणि सिस्टर होते तिथे. त्याने आम्हाला सांगितलं बसा जरा. आम्ही आपलं बसलो हाताची घडी घालून. ती बाई काय खुडबुड केलं. अर्धा पाऊण तासाने ती बाहेर पडली सिस्टर. आणि ती म्हणाली अरे आय फॉरगॉट टू कॉल यू, कम इनसाइड. मग आम्ही ते सगळं सांगितलं इतिहास. ती म्हणाली इज दिस स्कूल एडेड, ही शाळा एडेड आहे का. तर म्हटलं हो एडेड आहे. म्हणजे एका बाकावर 3 बसायला लागतील. हाय का पोरगी तयार. पोरगी काय मरता क्या नाही करता, 3 काय 4 पण बसायला तयार आहे म्हणाले मी. मला घ्या तुमच्या शाळेमध्ये. ठीक आहे म्हणाले उद्या सकाळी या. आता उद्या सकाळी या म्हणजे धाकधूक. 25,000 रुपये कॅश घेतले, एक चेक घेतला, ATM कार्ड घेऊन ठेवलं. आणखी काय पैशाला डोनेशन द्यायला लागणार ना आता. ह्याचा अर्थ जुलैमध्ये शाळेत कोण घेणार काय तिच्या आईला डोनेशन घेतल्याशिवाय. मी आपला सकाळी जाऊन काउंटरवर उभा राहिलो. सिस्टरला काल सांगितलं होतं त्या तिने इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलं होतं. हां गायत्री ना, हां चलो ठीक आहे ॲडमिशन. तिने पावती बिवती फाडली. म्हटलं कितना पैसा देणे का. ती म्हणाले 63 रुपये. आधीचे 3 आकडे सांगितलेले नसतील. 20,000 63, 50,000 63, नुसते 63 सांगितले. म्हटलं येस मॅडम. म्हटलं 63 रुपये काढून दिले. तिने पावती हातात दिली. तरी पण मी आपला उभाच. ती म्हणाली येस. म्हटलं एनिथिंग एल्स आय हॅव टू गिव्ह यू, अजून काय पैसे द्यायचे. म्हणाला नो 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 नो, दिस इज गर्ल्स स्कूल, दिस इज एडेड स्कूल, एवढीच पैसे द्यायचे 63 रुपये. समोर तो बसला ना, ड्रायव्हर बसलाय ना, त्याला सांगा तुमची पोरगी कुठे बसणार आहे गाडीमध्ये आणि रस्ता क्रॉस करून जा माझगावला अमुक अमुक दुकानामध्ये, तिथे तिचा युनिफॉर्म घ्या, उद्यापासून पोरीला पाठवा. आईला मे गेला, जून गेला, जुलै चालला संपत आला. मी परमेश्वराच्या नावाने शंक करत होतो. आईला आम्ही 12 स्टेप करतो काय, उपटतो काय, तू काय झोपलाय काय, तुझ्या अकाउंटची वही काय जळली का काय, तिच्या आईला आग लागली काय कुठे. पण 3.5 महिन्यानंतर मग कळायला लागलं की देवाची इच्छा. पोरीची ॲडमिशन झाली तिथे. नंतर मग माझ्या वडाळ्याला मी होतो तिथे. वडाळ्याला तिची ट्रान्सफर करून घेतली. 9वी 10वी झाली, 11वी 12वी झाली. तिचं हे झालं काय नीट एक्झाम झाली. पुण्याला आयसरला ती शिकली. पुण्याहून शिकून झाल्यानंतर 5 वर्षांनी इथे मुंबईत आली. TIFRला नोकरी केली. नंतर फ्रान्सला गेली, तिची PhD पूर्ण झाली आणि आता ती इंग्लंडला शिफ्ट होणार आहे आणि ती नोकरी करणार. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज मी मागे वळून बघतो तेव्हा कळतं की परमेश्वराची इच्छा काय, माझं जीवन सोपून दिलं. मग चांगलं झालं त्या परमेश्वराच्या माझ्या बाबतीमध्ये आणि वाईट झालं ते काय करणार मी. आणि बिलडब्ल्यू म्हणतो त्या लहान मुलाला सांता क्लॉज असतो की नाही, ख्रिसमसमध्ये सांता क्लॉज असतो टोपी घातलेला आणि तो काहीतरी बक्षीस देतो आणि ते लहान मुलगा हे बी मागताय ते बी मागताय. तसं दारू बंद झाल्यानंतर सांगायला लागतो माझी नोकरी चालू होऊ दे, मला पगार मिळू दे, माझं कर्ज आहे ते फिटू दे, मला दुसरी बायको पण स्टेफनी बिफनी मिळू दे, अमुक आहे. तर हे लहान पोराची लिस्ट जशी सांता क्लॉजकडे देतो तशी देतो आणि नंतर लक्षात द्यायला लागतं की अपेक्षा पुऱ्या झाल्या नाहीत की देवावरचा विश्वास उडतो. माझ्या मनासारखं देवाने केलं तर देव चांगला आहे आणि
माझ्या मनासारखं झालं नाही तर मात्र देव काहीतरी झोपलेला आहे असं मला वाटतं. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर तिसऱ्या पायरीबद्दल BLWचे विचार ऐकले आणि मनात विचार आला की समजा परमेश्वराने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि मग मी आजूबाजूला बघायला लागतो की ज्यांच्या ज्यांच्या इच्छा पुऱ्या झाल्या त्यांचं काय झालं. जेव्हा जेव्हा जास्त पैसे हातात आले तेव्हा तेव्हा आम्हाला पैसे हाताळता आले नाही. आमच्यातले काही लोक येत ना काय, अरे मी पाहिलेले आहेत 5 हातातल्या अंगठ्या, 5 बोटातल्या अंगठ्या पाहिलेल्या आहेत मी. तो मुद्दाम असा मूछवर हात फिरवायचा, असा हात फिरवायचा, सारख्या अंगठ्या दाखवायचा. ते गुरुजी म्हणे तुझ्या अंगठ्यावर ए मुत्ते वगैरे काय काय ते डायलॉग एकमेकांचे चालायचे. ते गायब झाली माणसं. VRS घेतली ठाणा म्युन्सिपाल्टीमधनं, काहीतरी चांगल्या पोस्टवर होता, वरती काय मिळत असे आणि काय घाबरून लवकरच पटकन ॲक्शन होऊ नये म्हणून VRS घेऊन टाकली आणि व्याजाचा धंदा चालू केला. व्याजाचा धंदा चालू केला, काय पुढे व्हायचं ते झालं. ती माणसं ज्यांच्या ज्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या ती माणसं दिशेनाशी झाली. तुमचा एक ह्याचा लोणावण्याचा एक सभासद आहे, त्याचं नाव मी विचारलं, विनोद का काहीतरी नाव आहे मला वाटतं, दिनेश वारला आता. तो दारूच्या दुकानवाला माणूस आहे तो. हां, तो मला म्हणायला आला की मी परमेश्वराला रोज प्रार्थना करतो, परमेश्वरा माझ्या टायरमध्ये हवा कमी ठेव. आता मला स्पॉन्डिलायसिस असल्यामुळे माझी मोटरसायकल मी कधीच विकून झाली, स्कूटर जी होती ती. त्याच्यानंतर माझा गाडीचा काही संबंध नाही. त्यामुळे मला एक दोनदा विचारलं, मी म्हटलं हे काय भानगड आहे, परमेश्वरा माझ्या टायरमध्ये हवा कमी ठेव. ते म्हणाला टायरमध्ये हवा कमी असली की माणूस गाडी सावकाश चालवतो, टायरमध्ये हवा फुल असली की तो सुसाट स्पीडने जातो. म्हणून मी परमेश्वराला सांगतो की माझ्या टायरमध्ये हवा कमी ठेव, मला काहीतरी अडचणी असल्या नाहीत तर मी तुलाही करणार आहे. माझी पेन्शन, मी 2020 साली रिटायर झालो. आईला मी कंप्लेंट केली महाराष्ट्र शासनाकडे, आपले सरकार काही झालं नाही. मी पंतप्रधानांकडे तक्रार केली, काहीतरी आहे ते प्राईम मिनिस्टर्स ऑफिस वेबसाईट वगैरे आहे, त्याच्यावर कंप्लेंट केली, काही झालं नाही. शेवटी 3.25 वर्षानंतर एका कुठल्या तरी राजकारण्याला मध्ये घातला आणि ते बिन पैसे देता माझं काम झालं. सुदैवाने माझ्या बाकीच्या लोकांना, मी नवीन पेन्शनवाला आहे, त्यामुळे ज्यांना नवीन पेन्शन कळतं त्यांना कळत असेल की 40% रक्कम ते NPS मध्ये टाकतात, 60% परत देतात. तर माझं वय 63 झालं तोपर्यंत माझं NPSचं अकाउंट उघडलेलं नव्हतं, कारण मी सिद्धार्थ, आंबेडकर, पुन्हा सिद्धार्थ, पुन्हा युनिव्हर्सिटी, 12 गावचं पाणी प्यालेलं आहे मी. त्याच्यामुळे माझं काय झालेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी सगळे पैसे मला खात्यात जमा करून टाकले, सगळे सिनियर सिटीजन अकाउंटमध्ये जमा केले. एक हाती व्याज, वडापाव पेन्शन चालू झाली. मित्र माझे म्हणाले वडापाव पेन्शन एवढी पेन्शनमध्ये चाल्या काय येणार आहे. पण आज मला मागे वळून बघताना कळतं की 3.25 वर्षानंतर का होईना माझी पेन्शन पैसे न देता मला मिळाली. नाहीतर पैसे ते ज्या राजकारणी माणसाला मी घेऊन गेलो होतो तो माणूस सांगितला, म्हणाला अरे काही नाही आहे त्याला म्हणाले पैसे पाहिजेत, बाकी काही नको तुझ्याकडनं, तू त्याला फक्त सांग यातले मी 10% देतो की तुझं काम 3 दिवसात होणार आहे. म्हटलं पहिल्या 6 महिन्यात सांगितलं असतं तर मी कदाचित दिलं पण असते. म्हटलं आता 3.25 वर्षानंतर मी काय उपकार करतात माझ्यावरती ती जायला 3.25 वर्षात. तर अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या की जेव्हा मला देवाची आठवण यायला लागली. आणि म्हणून BLW एके ठिकाणी, BLW नाही लिहिलेलं हे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन मधल्या व्हॉल्यूम 2 मधल्या एका सभासदाने लिहिलेलं आहे. अनॉनिमस जॅक्सन मायकेल काय लिहिलेलं माहीत नाही मला, त्यांनी लिहिलेलं आहे की समजा परमेश्वराने माझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या केल्या तर काय होईल, कारण आय एम स्टील सेल्फिश, मी स्वार्थी आहे, आत्मकेंद्रित आहे. त्याच्यामुळे आजारपण येणारच आहे, जरा मरण व्याधीमधून कोणी चुकलेलं नाही. हे सगळं करायचं असेल तर परमेश्वराची कल्पना माझी बदलत गेली. मध्ये जेव्हा आलो तेव्हा माझी परमेश्वराची कल्पना, आणि आज 34 वर्ष 7 महिने मध्यमुक्तीनंतर मी जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा माझ्याच परमेश्वराची कल्पना मला बदललेली वाटते की अरे हा माझ्याशी आदल्या दिवशी गप्पा मारायचा, काय भारी लिहिले बिग बुकमध्ये, काय अमुक झालं, ते अमुक झालं, तमुक झालं, असं काहीतरी गप्पा मारायचं होतं माझ्याशी. आणि 4 दिवसांनी कळायचं की हा ताडी प्यायला गेला. त्या आईला म्हटलं काय येडा माणूस आहे झाला. दुसऱ्या पळ्याला भेटला की मी त्याला देर म्हटलं एक फाईट ठेवून, तो पण बिचारा ऐकून घ्यायचा. मला कळायचं नाही झाला हा पितो का परत परत.
पण अल्कोहोलिक सन्सची मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की त्याचे प्रयोग चालू होते. आता म्हणतो बाद झाले, आमचे प्रयोग बाद झाले. बरं, ए मध्ये आमचा श्रीधर नावाचा सभासद तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल, कल्याणचा एक श्रीधर नावाचा सभासद होता. 25 वर्षाचा वाढदिवस त्यांनी ए मध्ये केला. म्हणजे ए मध्ये आल्या दिवसाचे 25 वर्ष झाली. जास्तीत जास्त सोबर 3.5 महिने. मुंबईमध्ये मी आलो तेव्हा मला काही कळायचं नाही. मी सायकलवरती फिरायचो. मला हे नाना चौक ना फाना चौक काय कळायचं नाही. मी विचारत अरे रेल्वे स्टेशन. तो ब्रँडन माझ्याकडे काळा चौकीला खाली यायचा स्कूटर घेऊन. चल साला तेरे को मैं लेके जाता है. मग ब्रँडन मला मीटिंग फिरवायचा. नंतर विलास फिरवायला लागला. मला काय ओकाठोक कळत नाही. संध्याकाळनंतर सुधरत नाही. आज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की परमेश्वराची काहीतरी योजना असते. पण ती योजना माझ्या मनाप्रमाणे नसते. मी सारखा त्याला सांगतोय इकडे गाडी घे, तिकडे गाडी घे. तो बघ तो अंगावर आला, तिकडे डावीकडे घे. परमेश्वराला माझ्या आयुष्याचं सुकाणू द्यायला मी तयार नसतो आणि म्हणून माझे वांदे होते. तिसऱ्या पायरीमध्ये माझं जीवन आणि इच्छा परमेश्वरावर सोपून द्यायची, म्हणजे स्पॉन्सरचं ऐकायचं. स्पॉन्सर घेतला नसेल तर ताबडतोब घ्या. घेण्यासाठी सोपी आयडिया अशी आहे, तुम्ही 10 ए मेंबरला ओळखता, प्रत्येक ए मेंबरला विचारा मला स्पॉन्सर घ्यायचं आहे, जरा 2-3 नावं सांग. तिघांची 10 जणांच्याकडनं 3-3 नावं ऐकली की 30 नावं होती. त्याच्यामध्ये 9 लोकांनी मंगेश सांगितलं असेल, 8 लोकांनी आणखी नितीन सांगितलं असेल, 7 लोकांनी आणखी कोणी सांगितलं. निदान 10-20 नावं तर मिळतील तुमच्याकडे. पहिल्या माणसाकडे जा. तो म्हणाल नाही माझ्याकडे भरपूर लोक आहेत, मला वेळ नाही. ठीक आहे, दुसऱ्या माणसाकडे जा. आज मला सकाळी सोलापूरच्या श्रीकांतचा फोन आला. मी जाणार आहे पंढरपूरला. आता तो म्हणाला की तो फार चांगलं बोलायला लागला माझ्याशी. आणि कोणी चांगलं बोलायला लागलं की मला लक्षात येतं की इसका कुछ तो है भाई, गडबड आहे कुछ तो. त्यामुळे मी त्याला विचारलं, म्हणजे तुम्ही स्पॉन्सर घेतलाय का? नाही म्हणाला, माझ्या स्पॉन्सरची मोठी स्टोरी आहे. म्हटलं सांग, मी ऐकतो. 35 मिनटं बोलला माझ्याशी तो. मग त्याने सांगितलं पहिल्याला विचारलं, त्यांनी नाही सांगितलं. दुसऱ्याला विचारलं, त्यांनी नाही सांगितलं. चौथ्याला आता तुम्ही पंढरपूरला येणार तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं. म्हटलं मी स्पॉन्सर घेत नाही. तुम्हाला अहो का असं काय करता, माझी किती अपेक्षा आहे तुमच्याकडनं. म्हटलं मी स्पॉन्सर घेत नाही. फार फार तर मी तुला कोणाकडे जा याच्याची बद्दल काय सांगू शकेल. म्हटलं तुला 50-100 किलोमीटरमधला असलेला स्पॉन्सर पाहिजे. कॅनडाला स्पॉन्सर ना लंडनला स्पॉन्सर, हे धंदा खोटा म्हटलं. त्याच्यामुळे पण म्हटलं तुझी 5वी पायरी 4थी लिहून काढले का? तो म्हणाले हो ना, मागे वर्कशॉपला आलो तेव्हा मी लिहून काढली. पण तुझी 5वी पायरी मी ऐकून घेईल, त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण परमनंट स्पॉन्सर तू दुसरा घे. आज माझ्या लक्षात येतं की परमेश्वराची योजना असते प्रत्येक गोष्ट. माझ्याबरोबर अल्बिनो फिरतो आणि ते वर्कशॉप घेतो मी. अल्कोहोलिक सन्सचं 1ली, 4थी, 9वी आणि 12वी. दत्ताशेठ आमच्याबरोबर होते पहिल्यापासून. तो 4-4 दिवस आम्ही रजा घेऊन जातो, फिरतो. अल्बिनो माझ्याबरोबर असतो. अल्बिनो म्हणतो डू यू अंडरस्टँड श्रीधर दॅट दिस इज नॉट युअर वर्क. तो म्हणतो तू जे काय करतोस हे तुझं नाहीये, हे परमेश्वर तुझ्याकडून करून घेतोय. नाही तर म्हणाले 3 दिवस 4 दिवस सलग 6-6 तास 8-8 तास बोलणे आणि घसा बसणे आणि गुळण्या करणे हे शक्य आहे का? सुपारी घेतली काय? सुपारी घेणं सोपं नाही काय? नुसतं आपल्या आनंदने सांगितलं ये म्हटल्यावर आला असं नाही. त्याची बंधनं आहेत, त्या वेळेवर जायला पाहिजे. आदल्या दिवशी उसाचा रस बर्फवाला पिऊन चालत नाही, कारण घसा बसला तर बोंबलत बसायला लागेल. 35 माणसं आलेली असतील त्यांच्याशी बोलताना काय करणार. अनेक बंधनं आहेत. पण आज मला कळतं की परमेश्वर आपल्याकडून काहीतरी करून घेत असतो. आपल्याला फक्त त्याच्या हातामध्ये आपलं आयुष्य द्यायचं आहे. ते मी दिल्यामुळे आज दारूपासून दूर आहे. आज तिसऱ्या पायरीवरती आपण बोलत आहोत. आणखी एक अनाउन्समेंट अशी आहे की दुसरी पायरीची जी शेअरिंग आहे ती बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला पाहिजे, की ह्या यूट्यूबवरती गुगलमध्ये जायचं आणि हे 4 शब्द टाकायचे, ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर. आज मी दुपारी अपलोड केलेली आहे. ते आज रात्री 12 वाजल्यानंतर दिसणार आहे. त्यामुळे एवढं टाकलं तुम्ही आणि सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा तिसरी टाकीन मी तेव्हा तुम्हाला आपोआपच इंटिमेशन येईल. लाईक करायचं असेल तर लाईक करा. ते लाईक केलं काय नाही केलं त्याच्यातनं काय पैसे मिळण्यासाठी करत नाही आहे. पण माझ्याकडे माझी स्वतःची 100 शेअरिंग आहेत. तुम्ही म्हटलं ना मेलो तर साला हे लॅपटॉपमध्येच राहील, त्याचा उपयोग काय. म्हणून कोणीतरी सांगितलं की बाबा कर. तो रविकांत पनवेलचा आहे, त्याला मी पाठवलं होतं, पण तो कधी करतो कधी नाही करत. म्हटलं जाऊ दे, त्याच्यापेक्षा आपणच करून त्याला काय प्रॉब्लेम आहे. म्हणून 4 लोकांना विचारलं. कल्पेश म्हणून आहे पनवेलचा, संक्रमण आहे, सुनील आहे, अनुरूप आहे. या सगळ्या लोकांनी मला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या नावाने हे यूट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे, ए शेअरिंग मुंबई श्रीधर. आणि आत्ता दुपारी मी 12 वाजता दुसरी पायरीचं शेअरिंग अपलोड केलेलं आहे. ते रात्री 12 नंतर दिसायला लागतं. त्यांचे काय नियम आहेत, त्याला काय इलाज नाही. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळेल. आज मला पावलीन समूहाने, आज काय तारीख आहे 31 मे,
2024 पावलीन समूहांनी सेवा करायची ही संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. आपली 15 मिनिटं राहिलेले 10-15 मिनिटं काय प्रश्नोत्तर असतील ते आपण घेऊया. काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. थँक्यू.